तो हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज आहे 2026 17 जानेवारी. तर आज आपण चाललो सुप्रसिद्ध मूर्तिकार यांच्याकडे धोतर नेसवण्यासाठी, म्हणजे सिद्धेश दिघोळेकडे. तर आता आपण आधी जाऊया ट्रेनने अंधेरीला. आपल्याला ते धोत्राचं सामान आहे ते घ्यायला जायचं अंधेरीला. तर अंधेरीला आपल्याला आधी धोत्राचं सामान घ्यायला जायचं, म्हणजे जे शिवलेले आपले धोतर शेला आहे तो. आणि ब्लॉग बघत राहा, ब्लॉगमध्ये आवडेल. ब्लॉग आवडला तर नक्की चॅनलला आपलं सबस्क्राईब करा. आणि बघा आता ट्रेनचं तुम्हाला दिसत नसेल, पण आता विरार AC लागले. तर आता पण इथे वाट बघा, गर्दी बघा आज किती आहे, शनिवार असून पण. चला. सो फ्रेंड्स, आता आपण पोचलो आहे अंधेरी मरोळमध्ये. तर आता इकडून आपण दादाकडून धोतर वगैरे सर्व म्हणजे सामान घेणार आहे, आणि मग आपण जाणार आहे डायरेक्ट लालबागला सिद्धेशच्या कारखान्यामध्ये. तर आता आपण सर्व सामान घेऊ, मी दाखवतो काय काय सामान घ्यायचं ते सर्व. तर आता पुढे बघूया. सो फ्रेंड्स, आता मी दादाकडून धोतर घेतलेलं आहे, आणि हे बघू शकता दोन्हीकडे आपल्या बॅग्स लागलेल्या आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्या 14 फूट गणपतीचे आणि काही 7-8 फूट गणपतींचे धोतर आहेत, म्हणजे टोटल 3 ते 4 धोतर आहेत दादा बोलला. आणि त्यांचे शेले व कमरपट्टे तुम्ही बघू शकता. मला किती अनकम्फर्टेबल होतं आहे याच्यामध्ये चालायला. पण आता आपण इकडून डायरेक्ट जाऊया, बघूया घाटकोपरवरून मग ट्रेन पकडून आपण जाऊया चिंचपोकळीला. म्हणजे माझ्यामध्ये ते इझी पडेल. दादा बोलला की डायरेक्ट घाटकोपरवरूनच जाणार. आता परत आपण जाणार अंधेरी स्टेशन, अंधेरीवरून दादर तर तसं जाऊया, बघूया. आणि दुसरा अपडेट म्हणजे जे सिद्धेश्वराकडचे म्हणजे आपलं चारकोपवाले 2 गणपती आहेत वाटतं. 2 का 1 गणपती होता उभावाला जो मोरावरचा, तो निघालेला आहे. तर आता आपल्याला बघूया तिकडे किती गणपती आपल्याला बघायला भेटतात. चला भेटूया आता डायरेक्ट आपण लोकल ट्रेनमध्ये. चला फ्रेंड्स, आपण फायनली पोहोचलेलो आहे चिंचपोकळीला. तर तुम्ही बघू शकता हे 2 बॅग लावून असं मी येतो आहे, म्हणजे जातो आहे. तर आता आपल्या गणपती तिकडे पेंटिंग वगैरे करून सर्व रेडी आहे. आपल्याला जाऊन धोतर नेसवतो. दादा पाठवून येतो आहे आपल्यासोबत. आणि हे बघा, इथून खालून उतरल्यावरती सिद्धेश दिघोळे यांचा कारखाना आहे, म्हणजे जिथे उदय खातू यांचा कारखाना असतो त्या जागेवरती त्यांनी कारखाना केलेला आहे यावर्षी. तर आता आपण बघूया. आपल्याकडे 3 गणपती आहेत धोतर नेसवायचे. एक 14 फूट आहे, एक 7 फुटाचे आहेत, आणि एक 4 फुटाचा असं काहीतरी गणपती आहे. तर आपले 3 गणपती आहेत मिनिमम, आणि अजून एक्स्ट्रा असेल तर मला आता माहिती नाही. मला दादाने 3 गणपतींचा काउंट दिलेला होता. चला आता आपण जाऊन बघूया कारखान्यात गणपती, ते पण इतक्या महिन्यानंतर. तर तुम्ही बघू शकता ऑलरेडी गणपती आपला रेडी आहे कल्याणचा. पूर्ण पेंटिंग वगैरे सर्व करून दादाने घेतलं आपल्या धोतर घालायला. तुम्ही बघू शकता दादा आपल्या धोतर घालायला म्हणजे सुरुवात केली आहे. तुम्ही आता बघू शकता वस्तू नाही.
छत्रपतींचा महाराजा ट्रॉलीवरती बसून तो मार्गस्थ झालेला कल्याणसाठी. तर आपण आलेलो जरा मार्केटला, हे आपल्याला काही क्लिप्स घ्यायचे होते त्यासाठी. तर आपण त्यासाठी आता आलेलो मार्केटला, म्हणजे इथे आपल्या मस्जिद बंदरला आलेलो. सो अजून काय ब्लॉगमध्ये बघायला भेटत असेल तर आपण नक्कीच दाखवूया. आता तरी आपण चाललो आहे परत कारखान्यावरती, म्हणजे तिकडे लालबागलाच चाललो आहे आता आपण परत. लालबागला म्हणजे आपल्या गणपतीचं काम अजून बाकी आहे, त्यासाठी चाललो आहे. चला बघूया.